पुण्यातनं सिंहगड रोडवरची आपण ही दृश्य पाहतोय। सिंहगड रोडवर इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। फ्लायओव्हरवर सुद्धा आणि त्यानंतर खालच्या रस्त्यावर सुद्धा वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक गाड्या या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत, वाहनं अडकून पडलेली आहेत। अक्षय बडवे जोडलेले आहेत। अक्षय, मला सांगा, पुण्यामध्ये आत्ता या सकाळच्या वेळी इतकी मोठी वाहतूक कोंडी व्हायचं कारण काय असावं? निश्चितपणे आपण जर पाहिलं तर सकाळची वेळ आहे। कॉलेजेस ऑफिसला जाण्यासाठी जे नागरिक आहेत ते बाहेर पडलेले आहेत आणि सिंहगड रोडवर असलेल्या उड्डाण पुलाच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर या पुलावर देखील अनेक वेळा वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आणि तसंच चित्र आज सुद्धा सकाळच्या वेळेत आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाबाबत अनेक चर्चा ज्या आहेत त्या स्थानिकांकडून होताना दिसत आहेत। या नव्याने उड्डाण पूल हा जो क्रिएट करण्यात आला होता, जो बनवण्यात आला होता, त्याच्यामुळे या परिसरातली वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा होती। मात्र अजूनही चित्र आपल्याला सिंहगड रोडवरचं जैसे तेच दिसते। त्यामुळे या वाहतूक कोंडीवर आता नेमका तोडगा कसा काढायचा याचं एक मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे। धन्यवाद अक्षय, सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की सकाळच्या वेळी पुण्यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, तेव्हा घरातून बाहेर पडताना तुम्ही काळजी घ्यावी।